मार्गशीर्ष महिना म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. आणि अशा पवित्र या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आमच्या माता भगिनी महालक्ष्मी व्रत करतात, सुंदर सजावट करतात. महालक्ष्मीचं व्रत केल्यानंतर राणी सूरजचंद्रिका आणि भद्रश्रवा राजाची सुंदर अशी कथा वाचन केली जाते. कशासाठी? तरी महालक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून, मुलं बाळ सुखी राहावी, पती सुखी राहावा आणि लक्ष्मी भरभरून घरात राहावी, त्यासाठी व्रत केलं जातं. तर मित्रांनो, ही जी सुंदर कथा ऐकली जाते महालक्ष्मी व्रताची, सूरजचंद्रिका आणि भद्रश्रवा राजाची कथा, या कथेचा मूळ अर्थ काय नक्की, या कथेचा सारांश नक्की काय, ते आजच्या व्हिडिओमधून आपण ऐकणार आहोत. कारण ह्या कथेमधला जो सारांश आहे तो जर आपल्या जीवनामध्ये जर अंमलात आणला आपण, तरच लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या घरावरती होईल. नाहीतर व्रत करून आणि नुसती कथा ऐकून लक्ष्मी मातेची कृपा होणार नाही आपल्यावर. लक्ष्मी मातेची कृपा कशी होईल आपल्यावरती हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत आपण ऐका आणि त्याच पद्धतीने आपण जीवन जगा. प्रत्येक माता भगिनींना आमची हात जोडून अगदी विनंती आहे की हा व्हिडिओ नक्की आपण ऐकावा. नक्की लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न राहील आणि आपल्या घरात राहील. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, माता भगिनींनो, आपण ही कथा ऐकताय राणी सूरजचंद्रिका आणि भद्रश्रवा राजाची कथा. प्रत्येक गुरुवारी आपण वाचत असताल. तर या कथेची नक्की कहाणी काय, नक्की सारांश काय, आज आपण जाणतोय. आता राजा भद्रश्रवा आणि राणी सूरजचंद्रिका यांना 8 मुलं होती, 7 मुलं आणि 1 मुलगी. आता गोष्ट मोठी आहे, पण आपण थोडक्यात अगदी ऐकणार आहोत. याचा मूळ सारांश काय आहे, कथेतून आपल्याला घ्यायचंय काय. तर बघा, लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होते आणि देवी ती म्हणते की जर मी गरीबाकडे राहिले तर सगळी संपत्ती हा गरीबच खाऊन टाकील, आणि जर मी राजाकडे गेले तर राजा प्रजेला सुखी ठेवील. ध्यान देऊन ऐका, विचार करा फक्त या शब्दांचा. राजा काय करील? संपूर्ण प्रजेला सुखात ठेवील या धनामुळं. तर याचा अर्थ असा आहे, तुमचा जो इन्कम आहे तो एकट्याचा नाही. लक्षात घ्या, जे तुम्ही कमवताय ते तुमचं एकट्याचं नाही, तर तुम्हाला त्याचे वाटे काढावे लागणार आहेत. जे गरजू आहेत, जे गरीब आहेत, ज्यांना गरज आहे, त्यांना तुम्ही मदत करावं. आणि त्याच्यामुळेच लक्षात घ्या, तुमच्याकडे काय होईल तर संपत्ती वाढणार आहे. तुम्ही दिल्यानंतर संपत्ती वाढणार आहे. म्हणजे संपत्तीचा जो फ्लो आहे तो तुमच्याकडे येईल बघा. आणि जर तुम्ही संपत्तीचं वाटप केलं नाही तर काय होतंय बघा. ध्यान देऊन ऐका माता भगिनींनो, जी काय तुमच्याकडे संपत्ती जी काय असेल ती संपत्ती तुम्ही कोणालाच दिलं नाही काय, तर काय होतंय पहा. किंवा दान धर्म केला नाही तर चोरी होईल, अचानक आजारपण घरात येईल आणि अचानक कुठंतरी फटका बसेल बघा. आणि ती रक्कम त्या ठिकाणी निघून जाणार ही सुनिश्चित आहे बघा. तुम्हाला कळणार सुद्धा नाही. महिन्यात एखादा मूल आजारी पडल किंवा काहीतरी घटना घडल आणि त्या पद्धतीने जो देणार होता पैसा, तो पैसा त्या मार्गाने तो निघून जाईल. याचाच अर्थ या लक्ष्मी व्रताच्या कथेमध्ये. ध्यान देऊन ऐका, आपण एक कथा परत शेवटच्या गुरुवारी वाचणार आहे, शब्द ना शब्द आपण ऐका. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण राजा आहोत सगळे. बंद बघून आपण राजा आहे का नाही, पैसा आहे म्हणजे राजा आहे असं आपण मानायचं. आपल्याकडे पैसे येतात, पण देवी म्हणते मी की तुझ्याकडे येईल, पण तू त्याचा उपयोग सगळ्यासाठी करशील तर मी येईल. तर या ठिकाणी एकच आपल्याला घ्यायचे की जी संधी आली आपल्याला, त्या संधीचा आपण उपयोग करायचा आहे बरोबर. आणि संधीचा उपयोग जर आपण केला नाही तर लक्ष्मी माता घरात येणार नाही. संधी ही सांगून येते, कुठल्या रूपात हिला सांगता येत नाही फक्त. आणि ही संधीच सांगण्यासाठी प्रत्यक्षात महालक्ष्मी माता एका वयस्कर आजीच्या स्वरूपात सूरजचंद्रिकेच्या महालात गेली. आता महालामध्ये गेल्यानंतर कोण पहिलं भेटलं तर दासी पहिली भेटली. दासी त्या ठिकाणी म्हणाली, कोण तू? सगळी माहिती म्हाताऱ्यांनी सांगितली, देवीने म्हणजे. आणि मग महालक्ष्मीने तिला सांगितलं, अगं तुझी राणी सूरजचंद्रिका पूर्वजन्म एका वैश्याची पत्नी होती. नवरा तिला खूप मारझोड करीत होता आणि त्या त्रासाला कंटाळून ती राणीवनी भटकू लागली. आणि मला त्या ठिकाणी दया आली, देवी सांगते. आणि देवी महालक्ष्मी तिला स्वतः दर्शन देऊन या महालक्ष्मी व्रताची माहिती दिली. आणि जितके वर्ष लक्ष्मी व्रत केलं तितकी 1000 वर्ष तिला सुख उपभोगास मिळालं बघा. आणि आता तिला राजकुळामध्ये जन्म लाभलाय, पण आता तिला सगळा विसर पडलाय आणि ती आठवण करून द्यायला मी आले. या ठिकाणी म्हाताऱ्या स्वरूपात महालक्ष्मी सांगू लागली.
आणि त्या ठिकाणी बघा दासीनं काय केला, दासी त्या ठिकाणी म्हणाली, मला सांगा ना ते व्रत, ते लक्ष्मी व्रत काय आहे नक्की. आणि दासीनं त्या ठिकाणी ती व्रताची माहिती ऐकून घेतली. बघा, लक्षात घ्या, संधी तुमच्याकडे येते, तुम्ही तिचा फायदा घ्यायला हवा. दासीचं काम काय होतं फक्त तिथं, की कुठे सूरज चंद्रिका आहे तिचा फक्त पत्ता सांगायचा, वाड्यात कुठे येते. पण दासीनं देवीकडून लक्ष्मी व्रताची माहिती ऐकली आणि संधीचा फायदा त्या ठिकाणी करून घेतला. बघा, यातून बघा आपल्याला एकच शिकायचे की संधी ही कोणासाठी थांबत नाही. आयुष्यात पुढे जायचे, प्रोग्रेस करायचं आहे, आपल्याला छान जीवन जगायचे, क्वालिटी लाईफ जीवन जगायचे, म्हणून आपण नेहमी संधीचा फायदा घेण्यासाठी तयार राहावं. या कथेचा सारांश आहे. आणि तिसरा मुद्दा काय, आता दासीनं पुढं काय सांगितलं की सूरज चंद्रिका कुठे, म्हाताऱ्याला सांगितलं त्या महालक्ष्मीला. म्हणजे आता सूरज चंद्रिका त्या ठिकाणी आल्या, निरोप पोचला, सूरज चंद्रिका त्या आली आणि महालक्ष्मी म्हणजेच वृद्ध स्त्रीती त्या ठिकाणी होती. आणि पाहिल्याबरोबर तिला बोलू लागली. बघा, वेडोवाकडं अक्षरशः धक्का देऊन बाहेर काढलं होतं त्या म्हातारीला, म्हणजेच देवीला, त्या सूरज चंद्रिकेने. आणि इकडे पहा, सूरज चंद्रिकेची संधी तर गेलीच त्या ठिकाणी. गर्व, अहंकार यामुळं लक्ष्मी मातेची अवकृपा झाली आणि राजा भद्रश्रवा याचं सगळं राज्य गेलं. बघा, अन्न दशा झाली. काय शिकायला मिळते की आजच्या काळात सुद्धा मित्रांनो, या कथेतून, व्रतातून तुमचा गर्व, अहंकार हे नसावा. बघा, गर्व आणि अहंकार असेल तर कितीही करोडपती असला ना, त्याला तळाला जावं लागतं. आणि जर आपण अहंकार केला तर जसं आहे तसं बघा त्या क्वालिटीचं आपल्याला जीवन जगावं लागेल. सूरज चंद्रिकेचं केवळ अहंकार आणि गर्व याच्यामुळं ही संधी गेली, राज्य गेले, सगळं खायला माग झाली. आता पुढचा भाग जर आपण कथेचा पाहिला तर पुढं बघा काय होते, तर सूरज चंद्रिकेची मुलगी श्यामबाला त्या ठिकाणी येऊन भेटली त्या म्हाताऱ्याला, म्हणजे देवीला, पाया पडली, गयावया करू लागली. शांत होती ती, गर्व नव्हता तिला अजिबात, सात्विक विचार होतं तिचं. आणि नंतर काय झालं, त्या म्हातारीनं म्हणजे लक्ष्मी देवीनं कसं व्रत करावं याची माहिती त्या श्यामबालेला सांगितली आणि श्यामबालेने ती ऐकली. बघा, माफी मागितली. त्या क्षमा ही सगळ्यात महत्वाची. सगळी लक्ष्मी व्रताची माहिती या श्यामबालेला सांगितली होती आणि श्यामबालेने हे व्रत तसंच केलं. बघा, अगदी मनापासून पहिल्या गुरुवारी व्रत केलं आणि चौथ्या गुरुवारी श्यामबालेचा विवाह झाला. मालाधार नावाचा राजा याच्याशी विवाह झाला. बघा, याचा अर्थ कितीही संपत्ती, ती सुद्धा राजाचीच मुलगी होती, राणीची मुलगी होती, परंतु तशी वागली का त्या ठिकाणी नाही वागली. तिला अहंकार नव्हता, डोकं शांत तिनं ठेवलं. जिभेवर साखर म्हणजे गोड बोलत होती. बघा, डोकं शांत होतं. म्हणजे उपलब्ध संधीचा फायदा कसा त्या ठिकाणी तिने करून घेतला. बघा, आईने करून घेतला नाही, आईला गर्व झालेला होता. अजून आपल्याला या कथेतून शिकायला मिळतं बघा, की राजा भद्रश्रवा, ध्यान देऊन ऐका आपण, राजा भद्रश्रवा या राजानं बघा निर्णय घेतले नाहीत त्या ठिकाणी, परिवाराकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे त्याला माहीतच सुद्धा पडलं नाही बघा की राज्य कधी गेलं, कारण शत्रूनं अचानक आक्रमण केलं. आता राणी सूरज चंद्रिका हिच्यावरती काय झाली, अवकृपा झाली लक्ष्मी मातेचं. कारण का झाली तर योग्य वेळी निर्णय घेतला नाही बघा त्या राजानं. ती सूरज चंद्रिका कशी वागते तिच्याकडे लक्ष दिलं नाही अजिबात. ही चूक कोणाची होती, भद्रश्रवाची सुद्धा तेवढीच चूक होती. आणि म्हणजे जो कुटुंब प्रमुख आहे त्या कुटुंब प्रमुखाचा सुद्धा निर्णय चुकता कामा नये. योग्य वेळी योग्य निर्णय त्या कुटुंब प्रमुखानं घेतलाच पाहिजे. जर घेतला नाही तर सगळे जे परिणाम आहेत ते संपूर्ण ह्या कुटुंबाला भोगावे लागतात. लक्षात घ्या, एकाची चूक सगळ्यांना भोगावी लागते. आता शेवटचा मुद्दा, श्यामबालेचं लग्न झालं आणि ती तिच्या घरी अगदी सुखाने राहत होती, राणी झालती हो. आता सूरज चंद्रिका तिच्या घरी गेली. आई तिची खायला महाग, म्हणजे अन्न झालं बा, खायला सुद्धा मिळत नव्हतं. आता वडील गेलता आधी, परंतु हा मुद्दा आपण आधी घेतलाय. आणि तो महिना होता मार्गशीर्ष महिना, आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत चाललेलं होतं. मुलीनं सांगितलं, आई तू हे व्रत कर. आणि सूरज चंद्रिके राणीने हे लक्ष्मी व्रत परत केलं बघा, म्हणजे मुलीनं हे व्रत करून घेतलं. श्यामबालेचा हात लागला आणि हे व्रत पूर्ण झालं आणि सूरज चंद्रिकेचं गेलेलं राज्य परत मिळालं, सगळं वैभव परत आलं, कारण त्या ठिकाणी त्या मुलीचा हात लागला होता. आता आपण असं जर पाहिलं दुसऱ्या दृष्टीने तर सूरज चंद्रिका राणीच्या अगोदर भद्रश्रवा त्या ठिकाणी गेला होता आपल्या मुलीची भेट घेण्यास. श्यामबालेने जोरात स्वागत केलं की आपला पिता आपला आलाय आपल्या घरी, स्वागत मोठं केलं.
आनंदात राहिला त्या ठिकाणी भद्रश्रवा. आणि जाताना आपल्या पित्याची गरिबी, आपल्या आईची गरिबी सोन्यानं मोहरानं भरलेला हंडा भरून दिला हो. दया आली त्या ठिकाणी श्यामबालीला. परंतु घरी गेल्यानंतर भद्रश्रवा लक्षात घ्या, हात लागला सूरजचंद्रिकेचा आणि पाहिलं तर काय, कोळसा झाला सगळा. तर याचा अर्थ काय आहे मित्रांनो, योग्य वेळी योग्य निर्णय जर घेतला नाही ना, तर जी संपत्ती मिळाली त्या संपत्तीचा उपभोग सुद्धा घेता येत नाही शेवटी, अशी परिस्थिती निर्माण होते. आपण या कथेचा शेवटचा भाग पाहणार आहोत. श्यामबाला घरी गेली आपल्या पित्याच्या, त्यावेळेला वागणूक बरोबर मिळाली नाही, तरी सुद्धा श्यामबाला रागवली नाही बघा. आणि त्या ठिकाणी श्यामबालाच्या आईने सुद्धा बघा लक्ष दिलं नाही श्यामबालेकडे. आईला राग आला होता की वडील तुझ्या घरी आलेले आहेत आणि तू काय दिले, कोळशाचा हंडा. त्याचा राग तिच्या मनामध्ये होता. त्यामुळे श्यामबालेकडे कुणीही लक्ष दिलं नाही. परंतु श्यामबालेला या गोष्टीचा अजिबात राग आला नाही. शेवटी जाताना काय केलं, श्यामबालेने जो हंडा दिला होता ना बघा, तोच मोकळा हंडा, त्याच्यामध्ये मीठ आणलं होतं. श्यामबाला आपल्या घरी आली, सगळी मंडळी महालामध्ये जेवायला बसली. श्यामबालेने आचार्याला सांगितलं होतं की त्यात आजचे जे पदार्थ केले त्यात मीठ टाकू नको. श्यामबालेच्या पतीनं विचारलं मला धरणी की तू काय आणले तुझ्या घरून. श्यामबाला म्हणाल थोडं थांबाव, सांगते मी तुम्हाला. आता सगळ्यांना श्यामबालेने जेवण वाढलं. जेवणाचा पहिला घास मला धरणं घेतला तर सगळा आळणी लागला. आणि त्या वेळेला श्यामबालेनं थोडंसं मीठ आपल्या पतीला दिलं आणि ते अन्न रुचकर लागलं. आणि त्यावेळेला श्यामबालेनं सांगितलं, हेच तर राज्याचं सार या ठिकाणी मी आणलेलं आहे. आणि लक्षात घ्या, गोष्टीतून आपल्याला घ्यायचे की वाईटातली वाईट परिस्थिती आपल्यावर आली तर चांगलं ते शोधून घ्यायचे बघा. तर मित्रांनो, की आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या माता भगिनी हे व्रत करतात, डेकोरेशन करतात, कथा वाचतात, परंतु कथेतला जो अर्थ आहे त्याच्या पद्धतीनं जर जीवन आपण जगलो नाही तर लक्ष्मी मातेच्या व्रताचा फायदा आपल्याला होणार नाही. तर आपल्या जीवनामध्ये आलेली एक संधी आहे की जीवन जगावं कसं, हा मार्गशीर्ष महिना आणि या ठिकाणी महालक्ष्मीचं व्रत आणि सुंदर अशी ही कहाणी आपल्याला शिकवते. तर आमच्या माता भगिनीला एकच सांगण्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला डेकोरेट करता नाही आलं तरी चालेल, परंतु ही जी कथा आहे राजा सूरजचंद्रिका आणि राजा भद्रश्रवा सौराष्ट्र देशातली, या कथेचा अर्थ जाणा आणि याच प्रकारे आपलं उत्तम प्रकारे पुढील जीवन जगा. जेवढं देताल तेवढं त्याच्या 10 पट परत तुम्हाला येईल. हा शब्द मागे विसरू नका. हे सगळं सत्य आहे. आणि मिळालेले 10 रुपये त्यातला 1 रुपया का होईना गरिबाला दान करायचा, स्वतः द्यायचा, बिस्किटचा पुडा का होईना. आणि मग पहा तुमच्याकडे संपत्ती किती येते. सुंदर अशा कथेचा सारांश आपल्याला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती आमच्या प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चांगले चांगले विचार जाणण्यासाठी, देवी देवतांच्या व्हिडिओ जाणण्यासाठी. आणि शेवटी कमेंट आम्हाला महालक्ष्मी मातेचा ओदो ओदो असे आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.